नागपंचमी हा एक पारंपरिक हिंदू सण आहे, ज्यामध्ये लोक सर्पांची, विशेषतः नागांची पूजा करून त्यांना भक्तिभावाने वंदन करतात. मराठी पंचांगानुसार नागपंचमी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला साजरी केली जाते, जी सामान्यतः जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात येते. भारतातील अनेक भागांमध्ये या दिवशी विशेष महत्त्व असते, कारण लोक सर्पदेवतांना प्रार्थना करून संरक्षण आणि आशीर्वाद मागतात. परंतु नागपंचमी हा केवळ धार्मिक विधी नसून निसर्गातील सापांचे महत्त्व समजून घेणारा आणि त्यांचे संरक्षण करण्याचा संदेश देणारा एक अर्थपूर्ण दिवस देखील आहे. हेच नव्हे तर साप हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत. श्रावण महिन्यात नागपंचमी साजरी केली जाते. त्याच्या आधी नुसत्याच पेरण्या होऊन पीक उगवून आलेलं असतं आणि त्या पिकाची सुरक्षा साप हा प्राणी उंदीर यांसारखे उपद्रवी प्राणी खाऊन करत असतो. हा सण निसर्गाशी निगडीत असून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. विशेषतः नागाची पूजा केली जाते, कारण ते अनेक हिंदू देवदेवतांशी संबंधित आहेत. जसं भगवान शिव याच्या गळ्यात वासुकी नाग आहे आणि भगवान विष्णू शेष नागावर विसावले आहेत. त्याचबरोबर श्रीकृष्ण यांनी युद्धामध्ये कालिया नागावर विजय मिळवला. आपल्या हिंदू संस्कृतीनुसार तक्षक, कर्कोटक, शंखापाल, पद्मा, महापद्मा आणि कुलिका यांचे सुद्धा भारतीय पुराणांमध्ये उल्लेख आहेत. या दैवी संबंधांमुळे आणि नागांच्या तेजस्वी रूपामुळे त्यांना पवित्र मानलं जातं. या सणामध्ये नागांच्या पूजेला महत्त्व दिलं जातं. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की फक्त नागच नव्हे तर सर्व प्रकारचे साप हे सुद्धा निसर्गाचा महत्त्वाचा भाग आहेत आणि त्यांना सुद्धा आदर आणि संरक्षण मिळणं आवश्यक आहे. हा उत्सव राज्यागणिक वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. प्रत्येक ठिकाणी त्याच्या खास रूढी परंपरा असतात. मात्र या विविध उत्सवांना एकत्र जोडणारी एक सामान्य गोष्ट म्हणजे विशेष अन्नाची तयारी, जी सर्पदेवतेला प्रसन्न करण्यासाठी आणि भक्तांना आशीर्वाद मिळावा यासाठी केली जाते. बऱ्याच ठिकाणी नागपंचमी वेगवेगळ्या स्वरूपात साजरी केली जाते, ज्याचे एक उदाहरण म्हणजे 32 शिराळा येथे जिवंत नागांची पूजा केली जाते. ही प्रथा स्थानिक आख्यायिकेनुसार उगम पावते, जिथे गोरक्षनाथ नावाच्या ऋषीने गावात साप प्रकट केले होते असे म्हटले जाते आणि तेव्हापासून या दिवशी सापांची पूजा केली जाते. न्यायालयाच्या आदेशांमुळे जिवंत साप हाताळण्याची प्रथा मर्यादित झाली असली तरी हा उत्सव या प्रदेशासाठी एक महत्त्वाचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात काही ठिकाणी वारुळे पूजली जातात, परंतु नाग हे वारुळात राहतात हे एक असत्य आहे. या खास दिवशी आपण त्यांच्या प्रती आदर, प्रेम आणि जागरूकतेसह साजरी करूया नागपंचमी.